एका छोट्याशा गावात सुनीता आपल्या 3 मुलांसोबत राहत होती. नवरा आजारपणामुळे अंथरुणाला खिळला होता. घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी सुनीतावर होती. ती दिवसभर लोकांच्या शेतात मजुरी करायची. जे मिळेल त्यातून मुलांचं पोट भरायचं. चैत्र महिना सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. पण घरात ना गोडधोड ना नवीन कपडे. फक्त कालच्या 2 कोरड्या ज्वारीच्या भाकरी आणि थोडासा गूळ एवढं शिल्लक होतं. कामावर जाताना सुनीता मोठ्या मुलीला गौरीला म्हणाली, बाळा, या 2 भाकरी तिघांमध्ये वाटून खा. मी मालकाकडून काही पैसे मागून आणण्याचा प्रयत्न करते. गौरीने मान डोलावली. आई गेल्यावर धाकटा भाऊ म्हणाला, ताई, मला भूक नाही. लहान बहीणही म्हणाली, मलाही नाही. गौरी काहीच बोलली नाही. संध्याकाळी सुनीता परत घरी आली. तिने भाकरी ठेवलेलं ताट पाहिलं तर ते रिकामं होतं. तिला वाटलं गौरीने एकटीने सगळ्या भाकरी खाल्ल्या असतील. ती रागाने म्हणाली, गौरी, तू मोठी असूनही इतकी स्वार्थी कशी झालीस? लहान भावंडांचा तरी विचार करायचा. गौरी शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची सकाळ उजाडली. गुढी उभारल्यानंतर गौरी घरात गेली आणि एक छोटासा स्टीलचा डब्बा घेऊन आली. डबा उघडतात गूळ आणि भाकरीचे सुगंधी लाडू दिसले. तिने प्रत्येकाच्या हातावर एक एक लाडू ठेवला. आई आश्चर्याने विचारू लागली, हे कुठून आले? गौरी हसून म्हणाली, आई, कालच्या भाकरी मी खाल्ल्या नव्हत्या. त्या बारीक करून त्यात गूळ आणि थोडंसं तूप मिसळून लाडू केले. आज पाडवा गोड व्हावा म्हणून. क्षणभर घरात शांतता पसरली. सुनीताच्या डोळ्यात अश्रू आले. तिने गौरीला मिठी मारली. बाळा, काल मी तुला किती चुकीचं बोलले. तू काहीच का बोलली नाहीस? गौरी हसत म्हणाली, कारण मला आज तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहायचं होतं. सुनीताने तिन्ही मुलांना जवळ घेतलं. त्या दिवशी त्यांच्या घरात महागडी मिठाई नव्हती, पण प्रेम, त्याग आणि मायेचा गोडवा भरून राहिला होता. समारोप. आज अनेक वर्षांनी गौरी मोठी अधिकारी झाली आहे. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. पाडव्याला अनेक प्रकारचे पक्वान्न बनवतात, पण जेवणाची सुरुवात आजही गूळ भाकरीच्या लाडूंनीच होते. गौरी प्रत्येक वर्षी माहेरी येऊन स्वतःच्या हाताने ते लाडू बनवते. कारण तिच्या मते गरिबीने आम्हाला भूक दिली, पण त्यागाने आम्हाला प्रेमाची खरी चव शिकवली. गरिबी ही आयुष्याची अंतिम अवस्था नसते. ती अनेकदा संघर्षाची सुरुवात असते. पैशांची कमतरता माणसाला अनेक अडचणी देते, पण त्याच परिस्थितीतून जिद्द, मेहनत, संयम आणि स्वावलंबनाची ताकदही निर्माण होऊ शकते. गरीब घरात जन्माला आलेल्या व्यक्तींसमोर शिक्षण, चांगल्या संधी, आर्थिक मदत अशा अनेक अडचणी असू शकतात. त्यामुळे फक्त मेहनत केली की प्रत्येकाला यश मिळते असे म्हणणे योग्य नाही. योग्य संधी, शिक्षण, मार्गदर्शन आणि परिस्थितीची साथही महत्त्वाची असते. तरीही इतिहासात आणि आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात की ज्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून सुरुवात करून मोठे यश मिळवले. त्यांच्या यशामागे एक समान गोष्ट दिसते. परिस्थिती स्वीकारली, पण परिस्थितीसमोर हार मानली नाही.